महाराष्ट्रात या आठवड्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेजवरती पाहत आहात. नवीन असाल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज जर आपण पाहिलं तर 19 तारखेला जी काही सिस्टीम आहे, तर एक समजावचा पट्टा केरळ, कर्नाटक होत राज्याच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे. आणि या सिस्टमच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचे ढग हे विकसित झालेत. त्यासोबत अतिउंचावरती पश्चिमेकडून वाहणारी वेस्टर्ली ट्रफ सुद्धा या भागातून जात आहे. परिणामी ज्या भागात ढग निर्मिती होते, खास करून उंच ढग निर्मिती होते, त्या ठिकाणी या सिस्टममुळे गारपीटही होते. सांगलीतही गारा पडलेल्या आहेत. सांगलीच्या बऱ्यापैकी भागामध्ये गारपीट सक्रिय आहे. आणि जर आपण पाहिलं आता तर आपल्याला दिसेल, की जे काही तीव्र पावसाचे ढग आहेत, ते सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी दिसत आहेत. शेजारचा थोडासा बेळगावचा भाग आहे. त्यानंतर धाराशिव आणि त्यानंतर थोडेसे अहिल्यानगरकडे, तसेच धुळे, नंदुरबारच्याही भागांमध्ये आणि दुपारी अमरावतीच्याही भागांमध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या मालेगावच्या आसपास पावसाचे ढग होते. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल, तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आत्ता जर आपण स्थिती पाहिली, ते सांगली, मिरजचा भाग आहे आणि त्याला शिरोळचा भाग आहे, तासगाव आहे. गारपीट या ठिकाणी होत आहे. जोरदार वादळी वारे सुद्धा वाहत आहेत आणि हे ढग थोडेसे हलकेसे पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यामुळे शिरोळ, पन्हाळा, वाळवा, शिराळाच्याही थोड्याफार भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही काही वेळासाठी राहील. तिकडे कोरेगाव, मानच्या आसपासच्या भागांमध्ये, खटावच्या भागांमध्ये सुद्धा एक गडगडाटी पावसाचा ढग दिसतो आणि त्याही ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र थोड्या क्षेत्रावरती पाऊस आज रात्रीसाठी अपेक्षित आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर अहिल्यानगर तालुक्याच्या आसपास आणि पारनेरचा थोडासा भाग आहे. याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस येणारे ढग हे दिसत आहेत. तर धाराशिवच्या दक्षिणेकडे लोहारा, उमरगा या पट्ट्यामध्ये पावसाचे ढग किंवा तुळजापूरच्या आसपास पावसाचे ढग दिसतायत. आणि जर आत्ता पाहिलं तर मुंबईच्याही काही भागांमध्ये, वसई विरारच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण वाढलेलं आहे. खूप मोठा पाऊस नाही, मात्र हलक्या सरी एक दुसऱ्या भागांमध्ये पाहायला मिळतील. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे, पण सध्या तरी विशेष शक्यता नाही. पण रात्री अचानक जसा पाऊस आला, तसा अचानक पावसाची शक्यता नाकारता येत नाही आज रात्रीसाठी. त्यामुळे जर तुमचा कांदा काढलेला असेल, तर तो नक्कीच सुरक्षित झाकून ठेवा. तसेच धुळे आणि नंदुरबारकडे सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते. तसेच बीडच्याही काही भागांमध्ये, पश्चिमेकडील खास करून भागांमध्ये थोडाफार गडगडाट आज रात्री पाहायला मिळू शकतो. कोल्हापूरकडे, बेळगावकडचा पावसाचा अंदाज तर आहेच. यानंतर जर आपण या आठवड्यातील अंदाज पाहिला, तर सोमवारी जी काही पावसाची शक्यता दिसते, ती सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट, सोलापूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दाट आहे आणि गारपीटही होण्याची शक्यता या भागांमध्ये बऱ्यापैकी दिसते. तर पुणे, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वाशिम हा जो काही भाग आहे किंवा इकडे जळगाव या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील. मात्र व्याप्ती थोडीशी कमी राहू शकते, पण याही पट्ट्यात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक असेल, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, गोव्याचा भाग आहे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली हा जो भाग आहे, या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एक दुसऱ्या भागांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि एखाद्या ठिकाणी झाली तर गारपीट होईल. जास्त शक्यता सध्या दिसत नाही. हा सोमवारचा अंदाज झाला. सोमवारनंतर जर आपण मंगळवारची शक्यता पाहिली, तर पाऊस थोडासा दक्षिणेकडे सरकू शकतो. मंगळवारी सुद्धा कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट, विजापूर या भागांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस किंवा गारपीटची शक्यता राहील. त्यानंतर पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर याही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली याही ठिकाणी किंवा इकडे कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट किंवा पाऊस मंगळवारी सुद्धा होऊ शकतो. पण हिरव्या रंगाच्या भागात व्याप्ती खूप कमी राहील. मंगळवार नंतर बुधवारी जर पाहिलं तर पावसाची शक्यता थोडीशी कमी होताना दिसते. तरी सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक आणि मराठवाड्याचा भाग आहे. या भागांमध्ये किंवा लगतवर्ती कोकणाचा भाग. तर या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पावसाची शक्यता राहील. पण शुक्रवार नंतर पुन्हा एकदा किंवा शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हा पाऊस प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हा जो काही भाग आहे
मध्य महाराष्ट्राच्या या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील. शेजारच्या मराठवाड्यातही शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील आणि दरम्यानच्या काळातही गारपीट होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात ही राहीलच. शुक्रवार नंतर शनिवारी सुद्धा याच्या आसपासच पावसाची शक्यता राहील. बाकी शुक्रवारी पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचे इतर पूर्वेकडील भाग असतील, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडीफार शक्यता पावसाची आपल्याला दिसेल. आणि शनिवारी सुद्धा हे जे काही जो शुक्रवारचा अंदाज आहे तो सेम टू सेम शनिवारसाठी सुद्धा राहील आणि रविवारी पावसाची शक्यता आहे ते मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची शक्यता रविवारच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात दिसते. शेजारच्या कोकणातही थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तर इतर ठिकाणी आहे, पश्चिम विदर्भ असेल, मराठवाड्याचे राहिलेले भाग असतील, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. हा आपला अंदाज होता, हा वैयक्तिक अंदाज आहे. आता आपण हवामान विभागाचे अंदाज पाहूयात. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या 20 तारखेला नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, सांगली, कोल्हापूर पूर्व, रायगड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाता, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आहे. तर वर्ध्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 20 तारखेनंतर 21 तारखेचा अंदाज पाहिला तर 21 तारखेला सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 21 तारखेला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नंदुरबार, ठाणे, मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. मात्र उष्णतेच्या लाटेचे इशारे नाहीत. पण साधारणतः 25-26 तारखेनंतर उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुन्हा एकदा विदर्भात आहे. 21 नंतर 22 तारखेचा अंदाज पाहिला तर 22 तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. आणि त्यानंतर 23 तारखेचा इशारा पाहिला तर धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.